भोंदूबाबा कॅप्टन उर्फ अशोक खरातच्या धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ समोर. ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने खरातकडून महिलेबाबत विकृत कृत्य. नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक, तर सुषमा अंधारेंकडून आरोपीचे फोटो ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवरती निशाणा. संविधानिक पदावरती असलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षाच अत्याचाराच्या मुखिया निघाल्या. रुपाली ठोंबरेंचा निशाणा. तर नाशिक बलात्कार प्रकरणी रुपाली ठोंबरेंनी एक्सवरती पोस्ट केल्यामुळे चाकणकर विरुद्ध ठोंबरे वाद चिघळण्याची शक्यता. कॅप्टन खरातांचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावरती झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. विरोधकांच्या आरोपांवरती चाकणकरांचं स्पष्टीकरण. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत रासप उमेदवार देण्यासाठी इच्छुक. काँग्रेस आणि रासपच्या नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा सुरू. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची बाजी, तर आमचा केसानं गळा कापला, अब्दुल सत्तारांचा भाजपावर आरोप. उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करा, भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. 3ही राज्यात फडणवीस प्रचारासाठी उतरण्याची शक्यता. आसावरी जगदाळे यांना वर्ग 2ची नोकरी. प्रशासकीय अधिकारी म्हणून आसावरी यांना महापालिकेत नोकरी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे मनपा आयुक्तांनी दिलं नियुक्तीपत्र. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात. भरधाव कंटेनर कारवरती उलटल्याने भीषण अपघात. कारमधील तिघांचा जागीच मृत्यू. आणि दिल्लीच्या पालम भागात इमारतीला भीषण आग. आगीत 8 जणांचा मृत्यू. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी छतावरून घेतल्या उड्या. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. मोठी बातमी आपण सुरुवातीला बघूया. भोंदूबाबा अशोक खरातचा एक ना अनेक कारनामे आता समोर येत असतानाच आता त्याच्या संपत्तीची माहिती देखील समोर आलेली आहे. अशोक खरातने त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीमध्ये 4 एकर भूखंड घेतलेला होता आणि शिर्डीतील प्राईम लोकेशनवरती कोट्यावधींचे भूखंड आहेत. खरातने नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवलेली आहे. भोंदूबाबाच्या नावे कोट्यावधींची माया असल्याचं समोर येत आहे. आपण बघतोय अनेक पुढारी असतील, सेलिब्रिटींचं भविष्य तो सांगत होता. अशोक खरातवरती मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा आता समोर आलेले आहेत. त्याचे एक ना अनेक कारनामे समोर येत असतानाच आता त्याच्या संपत्तीची देखील माहिती समोर आली आहे. अशोक खरातने त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीमध्ये 4 एकर भूखंड घेतलेला होता. शिर्डीतील अगदी प्राईम लोकेशनवरती कोट्यावधींचे भूखंड त्याचे आहेत. खरातने नाशिकसह सिन्नर असेल, शिर्डी आणि कोपरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवलेली आहे. मोठे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती या संदर्भात देतात. हरीश, आपण बघतोय सुरुवातीला काही व्हिडिओ समोर आले, आता नवीन माहिती समोर येताना दिसते. त्याच्या संपत्तीबद्दलची सुद्धा माहिती आता समोर आली आहे. नक्कीच अमित, आपण जर बघितलं तर हा अशोक खरात जो आहे याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर याने किती माया जमवली आहे हे देखील आता टप्प्याटप्प्याने समोर येत आहे. आणि शिर्डीमध्ये अशोक खरात आणि त्याच्या बायकोच्या नावे अगदी 4 एकर भूखंड आहे, जो निघोज परिसर आहे शिर्डीतला, जिथे पंचतारांकित हॉटेल्स आहेत. आणि अशा परिसरामध्ये हा भोंदूबाबा शेती करत होता. कालच त्या ठिकाणी जे गहू जो होता केलेला तो गहू देखील काढून घेतला गेला. त्यानंतर रात्री या भोंदूबाबाला अटक झाली आहे. फक्त शिर्डीतच नाही तर मग सिन्नर तालुक्यातलं मिरगाव असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, अहिल्यानगरमध्ये अनेक ठिकाणी या बाबाने ह्या सगळ्या ज्या माया आहेत त्याच्या जमवलेल्या आहेत. आता मी मिरगाव या ठिकाणी आहे आणि आपण जर मिरगावमध्ये जर बघितलं तर हा सगळा जो भूखंड आहे
हा ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि शिवनिका संस्थान ट्रस्ट जो आहे या ट्रस्टच्या नावाखाली या ठिकाणी सगळा कारभार चालतो आणि इथे सगळं जे हॉल दिसतोय, शेती दिसते, सांस्कृतिक भवन आहे, मंदिर आहे आणि याच्याच समोर बाबाचं आलिशान महल आहे जो कोट्यावधी रुपयांचा आहे. शिवनिका ट्रस्टवरती खरं तर रुपाली चाकणकर देखील संचालिका आहेत. अनेक नेते, सेलिब्रिटी, उद्योजक या ठिकाणी दर्शनाला यायचे. हा बाबा त्यांना त्यांचं राजकीय भविष्य सांगायचा किंवा इतर भविष्य सांगायचा आणि याच्यातनंच एक जी महिला आहे जिने पहिल्यांदा खरं तर ती समोर आली, तिने तक्रार दाखल केली की 2022 साली या भोंदूबाबाने तिला मंत्र तंत्र आणि याच्यामध्ये मी पारंगत आहे, तुझे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सोडवून मी देईल. नंतर तिला गुंगीचं औषध देऊन, जीवे मारण्याची धमकी देऊन, तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावरती अनन्वित अत्याचार केले. 2025 पर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता. अखेर महिलेने धाडस केलं आणि नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. कालच या भोंदूबाबाला अटक देखील झालेली आहे. एक एक त्याचे जे माया आहेत त्या समोर येत आहेत आणि एवढी माया यांनी जमवली कुठून हा देखील प्रश्न समोर येत आहे. कारण शिर्डीमधली जी जमीन आहे ती जवळपास 50 कोटी रुपयांची आहे आणि इथली जर आपण या मिरगावच्या जमिनीचा विचार केला तर 55 एकर जमीन हे क्षेत्र आहे, हे देखील कोट्यावधी रुपयांचं आहे. पण नाशिकमध्ये प्राईम ठिकाणी त्याचा मालमत्ता आहे, ठाण्यात आहेत, अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. ही एवढी माया याच्याकडनं आली कुठून? एवढे सगळे नेते त्याच्याकडे येत होते, मग यांनी ही सगळी माया त्याला दिली का? त्याला कोणी पाठीराखा आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर येणं गरजेचं आहे. 57 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत, ज्यामध्ये या महिलेसह आणखी काही महिलांचे व्हिडिओ आहेत का की ज्यामध्ये हा बाबा त्या महिलांचं शोषण करत होता. त्यामुळं हा अतिशय हे जे प्रकरण आहे हे आणखी खूप पुढे जाऊ शकतं. अनेक महिला देखील यात समोर येऊ शकतात आणि या बाबाचे पाय जे आहेत ते आणखी खोलात जाताना दिसतात. बरोबर हरीश, आणि तुम्ही जसं म्हणाल तसे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होतात. मात्र एखादा चित्रपट वाटावा किंवा वेब सिरीज वाटावी अशा अनेक गोष्टी त्यासारख्या समोर येताना आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात ती नेमकी संपत्ती कुठली आहे, तिकडे काय आहे आणि तिकडे कोणी उपस्थित आहे का? खरं तर मी आता जो या अशोक खरातचा जो मुख्य काय म्हणतात त्याला जो अड्डा म्हणता येईल असा आपल्याला की मीरगाव ही जिथे ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे, महादेवावरती अनेकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनाला येत असतात आणि वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम असतात. मग महाशिवरात्र असेल, श्रावण महिना असेल, मंदिराचा वर्धापन दिन असेल, अशा वेळी इथे मोठी गर्दी होते आणि जिथे राजकीय नेते असतील, सेलिब्रिटी असतील, उद्योजक असतील, अनेक जण येतात. मात्र काही जणांच्या भक्तीचा, श्रद्धेचा या बाबाने गैरफायदा घेतला आणि त्यातनंच ही सगळी माया जमवली आहे. मग त्यामध्ये अनेकांवरती अत्याचार केल्याचं देखील समोर येत आहे. त्या महिलेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळं समोर येत आहे. इथे जर आपण विचार केला तर मीरगावमध्ये जवळपास 55 एकर जमीन आहे, ज्यामध्ये भला मोठा आलिशान या बाबाचा बंगला आहे, जिथे अजूनही काम सुरू आहे. कोट्यावधीची मालमत्ता आहे, फळांच्या बागा आहेत. आपण जर बघितलं तर या पाठीमागे आपण बघू शकतो की आंब्यांच्या बागा आहेत. जवळपास 25 ते 30 एकरावरती आंब्याच्या बागा आहेत, नारळाची बाग आहे. अतिशय मोठं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे. पर्णकुटीसारखी इथे कुटी बांधलेली दिसते. आता ही कुटी नेमकी बाबा कशासाठी वापरत होता हे देखील प्रश्न आहे. आपण जर बघितलं तर सगळ्या शेतीला सगळीकडनं कंपाऊंड करण्यात आलेलं आहे आणि मला काही वेळापूर्वी या ठिकाणचे काही शेतकरी भेटले होते. त्यांना जेव्हा विचारलं तर ते बोलायला कॅमेरा हरीश, या संदर्भात अजून सुद्धा नवे नवे काही खुलासे होत आहेत. तपासातून सुद्धा काय समोर होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान महिलेवरती अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला अटक करण्यात आली असली तरी सुद्धा या भोंदूबाबाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. त्याच्या ऑफिसमधील हा व्हिडिओ असून यामध्ये हा बाबा एका महिलेला पाठमोरी उभी करून हा खरात लघुशंका करतोय. ज्योतिष सांगण्याच्या नावावरती बाबाकडून हे विकृत कृत्य करण्यात आलेलं आहे. आपण 3 मोठी दृश्य बघतो आत्ताच्या क्षणाची. एकीकडे अशोक खरातला अटक करण्यात आली, मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर त्याची काही जी काळी कृत्य आहेत ती समोर आली आहेत. अनुयायांचं तो कशा पद्धतीनं शोषण करत होता, महिलेने खरं तर बलात्काराचा आरोप केलेला आहे. अनुयांचं शोषण कशा पद्धतीने करत होता असं ते जो कृत्य करतोय तो व्हिडिओ आपण समोर बघतोय. दरम्यान अंधाऱ्यांच्या पोस्ट नंतर सुद्धा एक खळबळ उडालेली आहे. सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट केली, त्यामध्ये आपण बघतोय तो बाबा बघायला मिळतोय आणि हे सगळी तिन्ही दृश्य आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची दृश्य आपण बघतोय. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3,
पोट कलम 1-2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि महिलांच्या शोषण करण्याच्या बाबतीमधली जर का त्या पुरावे असतील तर नक्की त्या बाबतीमधील चौकशी पूर्ण होऊन ही त्याच्यावरती कारवाई होईल. सध्याला चौकशी अजून चालू आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत मी आज येऊ शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही, परंतु त्या व्यक्तीवरती नक्कीच कायद्यानुसार नियमानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल.